समर्थ. आज अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व माझ्या फेसबुक, इंस्टाग्राम, माझ्या मित्रमैत्रिणी आणि माझे नातेवाईक, शेजारचे वेल विशर सगळ्यांना आजच्या ह्या सुंदर दिवसाच्या शुभेच्छा. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अक्षय तृतीया ह्या दिवसासाठी कुठलंही कार्य करण्यासाठी तुम्हाला शुभ कार्य करण्यासाठी तुम्हाला कुठलाही मुहूर्त बघावा लागत नाही आणि ही घडी फार महत्त्वाची घडी असते. या घडीमध्ये तुम्ही कुठलेही छान कामं करू शकता. घर घेऊ शकता, गाडी घेऊ शकतात किंवा त्याचं ओपनिंग करू शकता. एंगेजमेंट आहे, बारसं आहे, अनेक छान कामं तुम्हाला ह्या दिवशी करता येईल आणि ह्या छान दिवसाच्या शुभेच्छा. त्याचबरोबर आज आहे रविवार आणि रविवारच्या या सुरेख दिवशी आलेला अक्षय तृतीया हा एक सुंदर असा हे आलेला आहे, घट आलेला आहे आणि त्याच्यामुळे सूर्याचा हा जो प्रकाश आहे, ग्रह आहे, त्याचा इफेक्ट प्रत्येक ग्रहासाठी खूप चांगला आहे, प्रत्येक राशीसाठी चांगला आहे आणि त्याच्यामुळे 2026 बघा कसं छान आणि सुंदर जातं आहे. पैशाच्या तंगी सुटणार आहेत कारण आज अक्षय तृतीयाला पिवळे तांदूळ म्हणजे एक अक्षत असं म्हणतात. ते अक्षत याच्यासाठी की जेव्हा श्रीकृष्णाला भूक लागली आणि तो पांडवांकडे गेला आणि द्रौपदीकडे काही नव्हतं आणि ज्या एक भाताचा शीत होता आणि त्या शीताला बघून त्याने म्हटलं की माझं पोट भरलं आणि त्या तो शीत खाल्ला. तर त्याच्यामुळे अक्षत ह्या तांदळाच्या एका दाण्याला खूप महत्त्व आहे. आज तुम्ही दाण्यामध्ये अक्षतमध्ये तांदूळ वगैरे द्या, खूप चांगलं राहील. गूळ द्या. आज रविवार आहे. तांदळाला पिवळसर हळद लावून तुम्ही अर्पण करा देवांना आणि त्याच्यापासून तुम्ही चांगलं खीर वगैरेसुद्धा बनवा आणि ती प्रसादामध्ये देऊ शकता. आता हा महत्त्वाचा दिवस आहे. पिवळी हळद आहे, तिचा खोड आहे, ते तुम्ही देवारात आज ठेवा. त्याच्यावर थोडेसे अक्षत ठेवा, त्याच्यात थोडंसं केशर घाला आणि ते तुमच्या देवारामध्ये एका वाटीत किंवा एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा आणि त्यानंतर त्याची पूजा करा. रात्रभर आज राहू द्या आणि उद्या सकाळी तुमच्या तिजोरीत किंवा गल्ल्यामध्ये ठेवा. बघा पुढच्या वर्षापासून तुम्हाला हे कसं धनाकडे आकर्षित करतं कारण पिवळी हळद हे धन आहे, तांदूळ आहे, चंद्र, ह्या सगळ्यांचा इफेक्ट खूप चांगला होतो आहे. लाल कपडा आहे मंगळ, त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या अशा शुभ संकेत येण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. संध्याकाळी तुम्ही तेजपत्ता घ्या, त्याच्यावर तुमची विश लिहा आणि त्याला कापुराने जाळा आणि ती राख आहे ती आकाशामध्ये उडवून तुम्ही युनिव्हर्सलकडे आपली विश मागा. ह्या सगळ्या छोट्या छोट्या रेमेडीज आहे, नक्कीच करा. त्याच्याने तुमच्या घरामध्ये तुमच्यामध्ये होणारा बदल तुम्हाला दिसून येत जाईल. आज तुम्ही सूर्याला जल देताना थोडी हळद घालायची आहे किंवा तुमच्याकडे पिवळी राई असेल ती घाला आणि त्याच्यात गूळ घाला, लाल फूल घाला आणि सूर्याला जल द्या. शंकराला थंड जल द्या, त्याच्यामध्ये हळद घालून जल द्या. आणि आजचा नैवेद्य मात्र केळीच्या पानामध्ये. ॲक्च्युली मी आमच्या गार्डनमध्ये केळीचं पान घ्यायलाच आले आणि पटकन आठवलं की आज आपल्याला व्हिडिओ करायचा आहे. तर केळीच्या पानावर आपला नैवेद्य द्या. सगळ्यांनी केळीच्या पानावर जेवण करा. आज आहे आंब्याचा मान आहे. आंबा श्रीखंड, आंबा पुरणपोळी, जसं तुम्हाला जमेल खीर, पण आज आंब्याचा मान आहे तर नक्कीच तुम्ही आमरसपुरी करा. आज माझ्याकडे आमरसपुरीच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला माझ्या गार्डनमध्ये बघा किती छान छान आम्ही झाडं लावलेली आहेत. हे ॲक्च्युली आमच्या सोसायटीचं गार्डन आहे आणि याच्यामध्ये आम्ही इथे राहतो. तर आजचा दिवस तुम्ही हा निसर्गामध्ये जा, फिरा, संध्याकाळी एन्जॉय करा आणि रवी देवालासुद्धा नैवेद्य द्या. तर अशा प्रकारे आज अक्षय तृतीयात आहे. जर सोनं खरेदी नाही करता आलं, हळद खरेदी करा, तांदूळ खरेदी करा, गहू खरेदी करा, साखर खरेदी करा, गूळ खरेदी करा. कुठल्याही मनामध्ये इच्छा असतील त्या छोट्या छोट्या याच्याने तुम्ही पूर्ण करू शकता. थोडं दानामध्येही करा. तर याच्याने काय होईल, तुमचे मन आनंदित राहील आणि तुम्ही आनंदित राहाल. सोनं, नाणं, चांदी नाही काही करायचं. जिथे चांदीच्या ठिकाणी तुम्ही साखर आणि तांदूळ घेता, सोन्याच्या ठिकाणी हळद आणि गहू घेता. अजून काय पाहिजे. आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा राहावं हीच सगळ्यांकडे अपेक्षा असते आपली देवाकडे. त्याच्यामुळे हे नक्कीच आज तुम्ही खरेदी करा. श्री स्वामी समर्थ. हॅपी अक्षय तृतीया.